नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वसुहत्या आर्याला विचारतात, कोण आहे ग तो मुलगा? तर आता रम्या म्हणते, हो ना, सांग ना ग आर्या, कोण आहे बाळाचा होणारा बाबा? असं म्हणत आता इथे रम्या जीवाकडे पाहत असते. तर वसुहत्या म्हणतात, अगं सांग, कारण तो जर मुलगा चांगला असेल तर हे सगळे देशमुख अगदी उत्साहाने तुझ्या लग्नाचा विचार करतील. उत्साही कार्यकर्ते आहेत सगळेजण, हो की नाही रम्या? रम्या म्हणते, हो तर अगदी खरं आहे. माझं लग्नसुद्धा माझ्यासाठी सरप्राईज बनूनच ह्या सगळ्यांनी इतकी छान तयारी केली होती ना, हो की नाही? असं म्हणत आता रम्याचे टोमणे काही संपत नसतात. इथे मात्र जीवा, नंदिनी, आर्या आणि पार्थ घाबरून गेलेले असतात. परंतु हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला मात्र धक्काच बसतो, कारण याबद्दल काव्याला काहीच माहीत नसतं. आता नंदिनी हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, रम्या प्लीज, वसुहत्या अहो काय करताय तुम्ही? हा तिचा खाजगी प्रश्न आहे आणि तुम्ही तिला असं त्रास देणं योग्य नाही. तर रम्या म्हणते, नाही ग नंदिनी, आम्ही त्रास वगैरे देत नाही आहोत, आम्ही फक्त तिला सहज विचारतोय की कोण आहे तो मुलगा. अरे अगं सांग ना, काय एवढी लाजतेस? कोण आहे तो मुलगा? कोण आहे बाळाचा होणारा बाबा? असं म्हणत आता रम्या पुन्हा पुन्हा आर्याला त्रास देत असते आणि आर्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्नही करत असते. आर्या मात्र काहीच सांगत नाही. तर वसुहत्या म्हणतात, आर्या अगं सांग की काय झालंय, सांग ना, नक्की काय आहे हे सगळं काही सांग, नाहीतर मग ही रेड वाईन पी बघ. तर आता वसुहत्या इतक्या त्रास देत असतात, परंतु आर्या मात्र गप्प बसून असते. तर त्यावेळी जीवा म्हणतो की मी सांगतो. आता मात्र आर्याला धक्काच बसतो. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा? तर जीवा म्हणतो, मी सांगतो ना, अजून किती दिवस ही गोष्ट लपवून ठेवायची आहे? नंदिनी मात्र घाबरलेली असते. तर आता इथे आर्यासुद्धा जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर जीवा आर्याला म्हणतो, आर्या काळजी करू नकोस, खरं तर हे सत्य कधी ना कधी सगळ्यांना सांगावंच लागलं असतं, मग आता सांगितलं तरी काय हरकत आहे? तर काव्या जीवाला म्हणते, जीवा हे सगळं काही तुम्हाला कसं माहीत? या सगळ्याशी तुमचा काय संबंध? तर जीवा म्हणतो, संबंध असा काही नाही, पण मी भेटलो आहे ना, त्या मुलाला मी भेटलो आहे. तो मुलगा म्हणजे माझ्या खूप ओळखीचा आहे, खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला संस्कारी मुलगा आहे. आणि तसंही वसुहत्या आणि रम्या, तुमचं काय चाललंय? तुम्ही त्या आर्याच्या खाजगी आयुष्यामध्ये का पडताय? तिला जर या सगळ्याबद्दल तुम्हाला सांगायचं नाहीये तर पुन्हा पुन्हा तिला त्रास का देताय? ते तिचं खाजगी आयुष्य आहे, पर्सनल गोष्टी आहेत. मग या सगळ्या पर्सनल गोष्टीमध्ये पडण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाहीये. त्यामुळे प्लीज उगाच तिला असे उलटसुलट प्रश्न विचारून त्रास देऊ नका. तर त्यावेळी विक्रम म्हणतात, नाही तर काय आर्या, सॉरी या, अगं या लोकांनी तुझं पर्सनल आयुष्य चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर आर्या विक्रम यांना म्हणते, इट्स ओके विक्रम काका, तसंही मला काही वाईट वाटलं नाहीये, कारण आज ना उद्या ही गोष्ट तुमच्यासमोर आलीच असती. पण ही गोष्ट अशा पद्धतीने यावी असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण आता तुम्हाला कळलंच आहे, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की माझं त्या मुलावर खूप प्रेम आहे आणि हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. खरं तर हे बाळ त्याचंच आहे. मी तुम्हाला सांगणार होते पण. तर त्यावेळी काव्या म्हणते, पण जीवाला सांगितलं हो ना? काव्या अगं प्लीज मला बोलू तरी दे, जे काही घडलंय ते सांगू तरी दे. तर काव्या म्हणते, नाही, त्याची काही गरज नाही. आफ्टर ऑल ते तुझं पर्सनल लाईफ आहे आणि तुझी पर्सनल चॉईस, त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्हा कोणालाच पडायचं नाहीये. मुळात तू कोणाला काही सांगावं यासाठी इथे तू कोणाचीही बांधील नाहीयेस आणि मुळात तू देशमुख नाहीयेस की तू सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीस. आता काव्याचा मोर्चा रम्या आणि वसुहत्यांच्या दिशेने वळतो आणि ती आता त्या दोघांना म्हणते, आणि तुम्ही काय चाललंय तुम्हा दोघांचं? तुम्हाला हिच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिलाय? तर वसुहत्या म्हणतात, अरे. तर काव्या म्हणते, एक तर ते स्वतंत्र आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा या सगळ्याशी काही संबंधच नाहीये. मग तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला ढवळाढवळ करायची काय गरज होती? हे सगळे प्रश्न तिला विचारण्याचा हक्क, अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? असं म्हणत आता काव्या वसुहत्या आणि रम्या या दोघींनाही जाब विचारते. आता वसुहत्या काही बोलणार तर काव्या म्हणते, असो, पण तिच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न तुम्हीच केलाय. तुम्हीच तिच्या अंगावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे तुम्हीच आता तिची माफी मागायची आहे. तर वसुहत्या म्हणतात, मी आणि माफी?
आता विक्रम काव्याची साथ देत म्हणतात की हो हो काव्या तू अगदी बरोबर बोलतेस. या दोघींनी सुद्धा ना नको त्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलाय. तिच्या पर्सनल गोष्टी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे सगळं करण्याचा अधिकार कोणी दिला यांना? नाही, वसुताई काव्य अगदी बरोबर बोलतेय. त्यामुळे तुम्ही दोघींनीही आता आर्याची माफी मागायची आहे. आता दोघंही शांतच होतात. तर विक्रम म्हणतात मगाशी तर आरोप करताना तुमची तोंडं मोठमोठ्याने चालत होती. आता काय झालं? आता तुमची तोंडं बंद झाली आहेत का? चला माफी मागा. आता तुम्हाला माफी मागावीच लागेल. आता मात्र वसुआत्यांच्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि वसुआत्यांना माफीही मागावीच लागते. वसुआत्या म्हणतात ठीक आहे. असं म्हणत वसुआत्या आता आर्याला म्हणतात सॉरी आमचं चुकलं. तर त्यानंतर रम्याही तिची माफी मागते. तर पुन्हा वसुआत्या आता ग्लास पुढे करत आर्याला म्हणतात घे. तर विक्रम म्हणतात अरे. तर त्यावेळी वसुआत्या विक्रम यांना म्हणतात साधं कोकम सरबत आहे आणि या दिवसात तर तब्येतीसाठी चांगलं असतं. तर आर्याकडे पुन्हा एकदा वसुआत्या पाहत तिला ते सरबताचा ग्लास देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आर्या काही ते ग्लास घ्यायला तयार नसते आणि ते कोकम सरबत प्यायलाही तयार नसते. आर्याला खूप राग आलेला असतो. तर वसुआत्या म्हणतात राहिलं. असं म्हणत वसुआत्या आणि रम्या तिथून निघून जातात. तर विक्रम आर्याची माफी मागत म्हणतात आर्या बाळा सॉरी ह्या लोकांनी उगाच तुझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सॉरी. बसा तुम्ही गप्पा मारा. असं म्हणत मानिनी आणि विक्रम तिथून त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता मिथुन काकाही तिथून निघून जातात. तर काव्या आता रागानेच आर्याच्या समोर येते. आर्या उठून उभी राहते. तर काव्या म्हणते खरं सांगू का? तर आर्या मी तुझ्यावर चिडले आहे आणि तुझा खरंच मला खूप राग आलाय आणि जीवा तुझ्यावरही मी चिडले आहे. पण जीवा मला एक कळत नाहीये की तुमची टीम कधी झाली आहे. खरं तर टीम आमची आहे ना, नंदिनीताई मी आणि आर्या. मग आर्या जर आपण एक टीम असू तर तुला आम्हाला सांगावंसं वाटलं नाही का? माझं सोड पण नंदिनीताईला तिला तरी सांगायचं होतं. तिलाही सांगावंसं वाटलं नाही का? काय ताईसाहेब तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं ना? आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर काव्य नंदिनीला म्हणते काय झालं ताईसाहेब? मी तुझ्याशी बोलतेय. अगं तुला खरंच माहीत नव्हतं ना हिच्या प्रेग्नेन्सीबद्दल? तर नंदिनी काव्याला म्हणते हे बघ तू माझ्यावर चिडू नकोस. तर त्यावेळी काव्या नंदिनीला म्हणते म्हणजे या सगळ्याबद्दल तुला अगोदरच माहीत होतं ना? नंदिनी काहीच बोलत नाही. तर काव्या पार्थना म्हणते पार्थ बघताय ना नंदिनीताई जीवा या दोघांनाही हे सगळं काही माहीत होतं. फक्त आम्हालाच माहीत नव्हतं. आपल्यालाच कोणी काही सांगितलं नाही. तर पार्थही काही बोलत नाही. तर त्यावेळी काव्या म्हणते म्हणजे पार्थ आता तुम्ही असं म्हणू नका की तुम्हाला सुद्धा हे सगळं काही माहीत होतं. तर त्यावेळी काव्या पार्थकडे पाहते. तर पार्थ खरं बोलत म्हणतो की ज्या दिवशी आम्ही आर्याला शोधायला गेलो होतो त्याच दिवशी ही बातमी मला आणि नंदिनीला कळाली होती. तर काव्या म्हणते काय? तर नंदिनी म्हणते हो पण त्यावेळी पार्थ तुला सांगायला निघालेच होते पण त्यावेळी मी त्यांना थांबवलं आणि म्हटलं की एवढ्यात काव्याला काही कळू देऊ नकात. तर आर्या म्हणते हो आणि मी सुद्धा विचार केला की. तर काव्या म्हणते ठीक आहे. म्हणजे एकीकडे मी वसुआत्या आणि रम्याशी भांडतीये आणि एकीकडे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझंच माकड केलं. म्हणजे तुम्हा सगळ्यांना हे सगळं काही माहीत आहे. माहीत कोणाला नाहीये फक्त मला, हो ना? तर नंदिनी काव्याला म्हणते नाही काव्या प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. तसं नाही आहे ते. तर काव्या म्हणते ते नाही आहे तसं. ते म्हणजे काय? नंदिनीताई अगं नक्की तुझं काय चाललंय? असं म्हणत काव्या तिच्या समोर येते आणि नंदिनीला म्हणते नंदिनीताई प्रेग्नेन्सीनंतर तू बदलली आहेस हे मात्र खरं आहे. आता काव्या पार्थकडे येते आणि म्हणते पार्थ देशमुख तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही तर जास्तच खोटं बोललात माझ्याशी. काय म्हणालात मला की तिचं पोट बिघडलंय म्हणून जीवा तिच्यासाठी डबा घेऊन जातोय. काय देशमुख म्हणजे तुम्हीही माझ्याशी खोटं बोललात? काव्या खूप चिडलेली असते. तर आर्या तिला शांत करत म्हणते काव्या प्लीज तू शांत हो. तू त्रास करून घेऊ नकोस कारण या दिवसात तुला त्रास होणं योग्य नाही. त्यामुळे प्लीज तू शांत हो ना. तर काव्या म्हणते काय शांत हो? म्हणजे या सगळ्यांना माहीत होतं? तर आर्या म्हणते त्या सगळ्यांना माहीत होतं परंतु पूर्ण कोणाला काहीच माहीत नव्हतं. थोडं काहीतरी त्यांना माहीत होतं परंतु पूर्ण काय आहे याबद्दल त्यांना खरंच काही माहीत नव्हतं. या सगळ्यामध्ये दोष कोणाचा असेल, चूक कोणाची असेल तर ती माझी आहे. यापैकी कोणाचीही नाही. त्यामुळे प्लीज या सगळ्यांवर तू चिडू नकोस आणि रागवूही नकोस. त्यामुळे प्लीज काव्या या सगळ्यांना माफ कर ना. असं म्हणत आर्या आता काव्याला रिक्वेस्ट करत असते परंतु काव्या मात्र खूप चिडलेली असते. तर नंदिनी म्हणते हो ना जे काव्या आता या सगळ्याचा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. खरं तर या सगळ्यात कोणाचीच चूक नाहीये. आर्या म्हणते हो ना प्लीज काव्या समजून घे ना. प्लीज मला एकदा माफ कर.
तर आर्या पुन्हा पुन्हा काव्याला मनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते सॉरी सॉरी मावशी सॉरी. तर त्यावेळी कुठे काव्याचा राग जातो. तर त्यावेळी काव्य म्हणते काय गं ही शहाणे, एवढी मोठी आणि एवढी आनंदाची बातमी तुम्हाला कोणालाच मला सांगावीशी वाटली नाही का? तर आर्या म्हणते नाही असं काही नाही. तर काव्य म्हणते नाही बरं ठीक आहे, पण आता आम्हाला तरी सांग कोण आहे तो मुलगा. आता मात्र आर्याला धक्काच बसतो आणि जीवा तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. जीवा नंदिनीकडे पाहतो तर इकडे आर्या काहीच बोलत नाही. तर आता काव्य म्हणते नाही तू तर काही सांगणारच नाही, तू तर भावच खाशील. पण जीवा तुला तर माहीतच आहे ना कोण आहे तो मुलगा, त्यामुळे जीवा प्लीज तू तरी सांग ना. सांग ना जीवा, अरे तो कोण आहे मुलगा. तर जीवा काव्याला म्हणतो असं काय करतेस काव्या, आता तूच म्हणालीस ना की हे तिचं पर्सनल लाईफ आहे, मग आपण या सगळ्यामध्ये का पडायचं आहे. कोण आहे, कुठलं आहे, नाव काय, गाव काय, फूल फळ या सगळ्या गोष्टी आपल्याला कशाला हव्यात ना. तर काव्या म्हणते ठीक आहे मी नाही विचारत. तर आर्या आता खुश होते. तर काव्या म्हणते पण एका अटीवर, उद्याची संध्याकाळ होण्या अगोदर मला त्या मुलाला भेटायचंय. मग तुम्ही काहीही करा, काही झालं तरी मला त्या मुलाला भेटायचं आहे आणि ही अट जर तुम्हाला मान्य असेल तर. आता मात्र सर्वच जण घाबरतात. तर पार्थ म्हणतो हो मला सुद्धा बघायचं आहे, आय मीन भेटायचं आहे, उद्या भेटूयात आपण. तर काव्य म्हणते हो पण त्या अगोदर मला तुम्हाला बघायचं आहे. कारण काव्य पार्थने आपल्याशी खोटं बोलणं हे अजिबात सहन करू शकत नाही आणि आता मात्र काव्य पार्थवर खूप चिडलेली असते आणि काव्य चिडलेली असेल त्यावेळी पार्थचं मात्र काही खरं नाही. आता काव्या पार्थचा हात पकडते आणि म्हणते चला माझ्याशी खोटं बोलता का चला. तर पार्थ म्हणतो ऐका ना. तर काव्य म्हणते काय ऐका ना, असं म्हणत काव्या आता पार्थला रूममध्ये घेऊन जाते. आत्ता कुठे नंदिनीने मोकळा श्वास घेतलेला असतो, परंतु या सगळ्याचं टेन्शन मात्र नंदिनीला आलेलं असतं. तर आर्या नंदिनीला म्हणते नंदू ऐक. तर त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते आर्या प्लीज आता तू काहीच बोलू नकोस, तू खूप बोलली आहेस पण आता बोलू नकोस. कारण आता या सगळ्या गोष्टींचा खूप वेगळा अर्थ निघाला आहे आणि घरच्यांना सुद्धा खूप काही गोष्टी कळाल्या आहेत. त्यामुळे आपण आज संध्याकाळी तुझ्या घरी भेटू आणि तेव्हाच बोलू. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या आणि रम्या यांचा प्लॅन मात्र पूर्णपणे बिघडलेला असतो. खरं तर हा प्लॅन जीवानेच उद्ध्वस्त केलेला असतो आणि म्हणूनच रम्या खूप चिडलेली असते. रम्या वसू आत्यांना म्हणते आई खरं तर हे सगळं काही ना त्या जीवामुळेच घडलं आहे. तो ऐनवेळी पुढे आला आणि त्याच्यामुळेच तर आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे असं म्हणत रम्या खूप चिडलेली असते. वसू आत्या म्हणतात रम्या तू शांत हो आणि आपला प्लॅन वगैरे काही फ्लॉप वगैरे झालेला नाहीये. अगं रम्या तू पाहिलं नाहीस का, त्या काव्याने योग्य वेळी गोळी मारली आणि ती गोळी वर्मी लागली सुद्धा. तर रम्या म्हणते म्हणजे. तर वसू आत्या म्हणतात म्हणजेच ज्यावेळी काव्या आर्याला विचारत होती की आर्या तो मुलगा कोण आहे, पण जर सांगायचं नसेल तर मला उद्याच्या उद्या त्या मुलाला भेटायचं आहे. तर रम्या म्हणते म्हणजे उद्या ती तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन येणार आहे का. वसू आत्या म्हणतात माहीत नाही पण बघू आता उद्या ती नक्की काय करते. तर रम्या म्हणते हे सगळं काही तुला कसं माहीत. वसू आत्या म्हणतात मी मगाशीच हे सगळं काही चोरून ऐकलं. तर वसू आत्या म्हणतात नाही म्हणजे मला सुद्धा बघायचंच आहे की ही आर्या कुठल्या मुलाला आपला बॉयफ्रेंड म्हणून सगळ्यांच्या समोर उभं करते. तर रम्या वसू आत्यांना म्हणते बघायचं तर मला सुद्धा आहे की नक्की हिचा बॉयफ्रेंड कोण आहे ते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आर्याच्या घरी पोहोचलेले असतात. नंदिनी मात्र इकडून तिकडे फक्त फेऱ्या मारत असते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं थोडा वेळ शांत बस ना. तर आता नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते तुम्ही शांत बसू शकता. आणि आर्या अगं तुझं काय गं, तुला झोप कशी काय लागते एवढी शांतपणे, रात्री तू शांत झोपू शकतेस का. काय गं मी तुला काहीतरी विचारते. आर्या म्हणते म्हणजे. तर नंदिनी म्हणते काय तू म्हणालीस ना की बॉयफ्रेंड आहे, मग आता कुठला बॉयफ्रेंड उद्या घेऊन येणार आहेस. तर आर्या म्हणते मला नाही माहीत. नंदिनी म्हणते माहीत नाही, तूच म्हणालीस ना. तर त्यावेळी आर्या नंदिनीला म्हणते एक मिनिट तू माझ्यावर का चिडतीयस नंदिनी. अगं मी नाही म्हणाले, अगोदर जन्मीजय म्हणाला होता त्याला विचार ना. नंदिनी जीवाकडे पाहते त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो मग नंदिनी आपण काय सांगणार होतो. तर नंदिनी म्हणते आपण. तर जीवा म्हणतो हो आपण, आर्या मी तू आपण एक टीम आहोत ना, असं काय करतेस नंदिनी तू. नंदिनी मात्र काहीच उत्तर देत नाही. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते की असं तुला वाटतंय जन्मीजय आणि मला वाटते, कारण आपल्याला असं वाटते की आपण एक टीम आहोत, परंतु नंदिनीच्या बाबतीत तसं काहीच नाहीये. तिला वाटतही नाहीये की आपली एक टीम आहे, तिला माहीतही नाहीये की आपण एकाच टीममध्ये आहोत.
तर नंदिनी आर्याला म्हणते, नाही आर्या प्लीज असा गैरसमज करून घेऊ नको, असं काही नाहीये. पण मला सांग ना, मी तरी काय करू सांग. हे काय म्हणालेत की तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तू काय म्हणालीस प्रेमात पडली मी त्या मुलाच्या. आता हे सगळं काही सांगायची काय गरज होती, काय गरज होती इतकं सगळं खोटं बोलायची. आर्या ग, या सगळ्या गोष्टींवर आपण बोललो असतो, आपण एकमेकांना विश्वासात घेऊन काहीतरी पर्याय निवडला असता. तर त्यावेळी आर्या चिडते आणि म्हणू लागते, बोललो असतो, ठरवलं असतं, विश्वासात घेतलं असतं. काय, कधी, सांग ना नंदिनी, या सगळ्या गोष्टी आपण कधी केल्या असत्या. नंदिनी मला एक सांग, तर रम्या आणि वसु आत्यांसमोर मी काय टाइम प्लीज बोलणार होते का, की विक्रम काका आणि मानिनी काकू यांना मी सांगणार होते की थांबा हां, की माझ्या खोट्यातले भागीदार जन्मीचय आणि नंदिनी यांच्याशी मी बोलते. कसं कसं बोलणार होतो आपण, सांग ना नंदिनी. एक गोष्ट मात्र खरी आहे, तुझ्यासाठी तुझी तत्व महत्वाची आहेत, माणसं नाहीत. तर नंदिनी आर्याला म्हणते, नाही असं काही नाहीये, माझ्यासाठी तत्व नाही तर माझी माणसं महत्वाची आहेत. मी माणसांपुढे तत्व गृहीत धरतच नाही आणि तत्वांना मोठेपणा देतच नाही आर्या. पण आर्या, मी आजपर्यंत नेहमी म्हणत आली आहे, तर कोणी माझं नुकसान केलं तर एक वेळ मी ते सहन करू शकते, पण जर कोणी माझा विश्वासघात केला तर मी ते सहन करू नाही शकत. आणि आज तर मी प्रत्येकाचा विश्वासघात करते, अगदी मी माझ्याच माणसांचा विश्वासघात करते. या सगळ्याला ज्यावेळी सुरुवात झाली होती त्यावेळी असं वाटलं होतं की हे सोपं आहे, सहज पूर्ण होऊ शकतं. पण नाही, इथे तर खोट्यावर खोटं वाढतच चाललं आहे. ह्या सगळ्यामुळे काव्याला त्रास होऊ नये यासाठीच मी खोटं बोलत गेले आणि या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे आता भरकटच चालली आहे. आणि आता हळूहळू सगळंच अवघड होऊन बसलं आहे. खोटी प्रेग्नेन्सी म्हणून खोटं पोट आलं, जीवांना बाळाची आस आहे म्हणून सरोगसी आली, आणि सरोगसी आली म्हणून तू आलीस आणि तुझ्या पाठोपाठ एकामागून एक खोटं उभं राहत चालली आहेत. आणि आता तर आपण इतके खोटं बोलण्यात पुढे निघून आलोय की आपण मागे वळून पाहतच नाही आहोत. आणि आता तर मला खात्री पटली आहे की एखादा सराईत गुन्हेगार सुद्धा जितकं खोटं बोलू शकत नाही, जितकं खोटं आपण आपल्या माणसाशी बोलतोय, आपल्या माणसांचा विश्वासघात करतोय. पण एक विसरू नका, एका खोट्या मागे 10 खोटी उभी करावी लागतात. आता मात्र नंदिनीचं हे फुकटचं लेक्चर ऐकून आर्या मात्र खूप कंटाळलेली असते. आर्या म्हणते, बस कर का नंदिनी हे सगळं काही, बस नंदिनी. अगं तू माझ्या जागेवर उभं राहून बघ ना, मी काय सांगणार होते सांग ना. मला काही पर्याय होता का, मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगणार होते की माझ्या पोटात जीवाचं बाळ आहे. मी त्यांना असं सांगू शकले असते का की माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ते जीवाचं आहे. आता मात्र नंदिनी चिडते आणि आर्यावर आवाज चढवत म्हणते, फक्त जीवाचं नाही तर जीवा आणि नंदिनीचं, जीवांदिनीचं बाळ आहे तुझ्या पोटात, हे विसरू नकोस आर्या. एक गोष्ट यापुढे कायम लक्षात ठेवायची आर्या, जीवा विक्रम देशमुख आणि नंदिनी जीवा देशमुख यांचं बाळ आहे तुझ्या पोटात. तर आर्या नंदिनीला म्हणते, हे बघ नंदिनी. आता मात्र जीवा खूप चिडतो आणि नंदिनीला म्हणतो, बस कर बस कर, किती बोलतेस तू. आत्ता तुला खरं खोटं आठवतंय का, शब्दांचे अर्थ लागतायत का, आणि तेही आत्ता. आणि एक गोष्ट मात्र नंदिनी लक्षात ठेव, तू आम्हाला लेक्चर देऊ नकोस, कारण तुला तो हक्क नाहीये. आत्ता तुला आठवतंय का की एक खोटं बोलल्यानंतर 10 खोटं रांगेत उभं असतं. अगं पण या सगळ्याची सुरुवात ही तुझ्यापासून झाली आहे. या सगळ्याला फक्त तू कारणीभूत आहेस नंदिनी. नंदिनी, अगं तुझ्या गोष्टी तू विसरू नकोस. मिसकॅरेज तुझं झालं आणि त्यावेळी मिसकॅरेज झालं हे लपवणं हा तुझा डिसिजन होता, हे विसरलीस का तू. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर आता आर्याला उलटीचा त्रास होत असतो, तर जीवा तिला सावरतो आणि म्हणतो, एक मिनिट, काय झालंय, उलटी होते का तुला, तू इथे बस बरं. असं म्हणत आता जीवा नंदिनीला म्हणतो, पाणी घेऊन ये. तोपर्यंत जीवा आर्याला सावरत असतो, तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो आणि म्हणतो, सावकाश, मी आहे ना इथे. असं म्हणत जीवा नंदिनीला म्हणतो, पटकन दे ना पाणी. आता नंदिनी पाण्याचा ग्लास देताच आता जीवा स्वतःच्या हाताने आर्याला पाणी प्यायला देत असतो आणि तिची काळजीही घेत असतो. आता जीवाने नंदिनीच्या समोरच आर्याची अशी काळजी घेणं हे मात्र नंदिनीला अजिबातच आवडलेलं नसतं. नंदिनीला आता तिच्या आईचे शब्द आठवतात. शारदाताई म्हणालेले असतात की तुम्हा दोघांच्या आयुष्यात, तुम्हा दोघांच्या संसारामध्ये तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला का इन्व्हॉल्व करताय. आणि जावई बापू, तुमच्या होणाऱ्या बाळाची आई ही नंदिनी नाही तर दुसरी एखादी स्त्री असणार आहे. आता तुम्ही इमोशनल होऊन हो म्हणताय, परंतु नंतर मात्र या सगळ्याचा गुंता वाढत जाईल. आता शारदाताईंचं हे बोलणं नंदिनीला आठवतं आणि तिला खूप अस्वस्थही वाटतं.
तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता आर्या क्लासवरून घरी आलेली असते आणि आवाज देत म्हणते, देशमुख तुम्ही आलात? तर पार्थ म्हणतो, हो मी आलो. तुम्ही कशा आहात आणि व्यवस्थित झालं का सगळं काही? तर काव्या म्हणते, हो क्लास वगैरे अगदी व्यवस्थित झाला. आज तर खरंच खूप खूप थकायला झालं. खूप अभ्यास होता आणि त्यात सरांनी आम्हाला खूप छान पॉईंट समजावून सांगितले. तर त्यावेळी आता पार्थ म्हणतो, तुमची गोळी घ्यायचा वेळ झाला आहे. आता पार्थ ज्यावेळी गोळ्या पाहतो त्यातील एक गोळी संपलेली नसते. तर पार्थ म्हणतो, एक मिनिट, यात तर 3 गोळ्या असायला हव्या होत्या. तसा मी रिमाइंडर लावला होता. आता मात्र काव्या तिच्या लक्षात येतं की आपण गोळी घ्यायला विसरलो आहोत. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख तुम्ही माझ्या गोळ्यांचं रिमाइंडर लावताय? तर पार्थ म्हणतो, हो अर्थातच. तुमच्या 3 गोळ्या राहिल्यात की तुम्ही त्यातील एक गोळी मी घेता आणि मग माझ्याकडे अख्खा दिवस राहतो गोळ्या आणायला आणि मी गोळी आणणार नाही असं होणारच नाही. गोळ्यांच्या बाबतीत मी अजिबात विसरू शकत नाही. आता काव्या टाळ्या वाजवत पार्थचं कौतुक करते. तर पार्थ म्हणतो, टाळ्या नंतर वाजवा, पण मला अगोदर हे सांगा की या 4 गोळ्या कशा काय शिल्लक? तुम्ही दुपारची गोळी घेतली नाहीये ना? आता पार्थने अगदी बरोबर ओळखलेलं असतं की काव्याने दुपारी गोळी खाल्ली नाही. तर काव्या पार्थला म्हणते, मी तेच सांगणार होते, तेच सांगत होते मी तुम्हाला. तर पार्थ म्हणतो, काय सांगत होता? काव्य म्हणते, म्हणजे आम्ही इथून क्लासमध्ये गेलो त्यावेळी सर आलेत आणि अचानकच त्यांनी सरप्राईज टेस्ट ठेवली होती. मग काय, आम्ही सर्वजण रिव्हिजन करायला बसलो आणि या सगळ्या गोष्टीच्या नादात गोळी घ्यायची मी विसरूनच गेली. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, याला काय अर्थ आहे काव्या, सांगा ना. तुम्हीच म्हणाला होतात ना की स्वतःच्या बाबतीत आणि बाळाच्या बाबतीत कुठलाही तुम्ही हलगर्जीपणा करणार नाही. तर काव्या म्हणते, हो देशमुख, सॉरी, खरंच माझं चुकलं. तर पार्थ म्हणतो, काय सॉरी काव्या? अहो प्रश्न फक्त गोळीचा नाही आहे. आज तुम्ही गोळी विसरलात, उद्या तुम्ही चेकअप विसराल. तर काव्या म्हणते, अहो काही काय बोलताय तुम्ही? नाही विसरणार ना? तर काव्या म्हणते, नाही कधीच विसरणार नाही. तर पार्थ म्हणतो, परवा डॉक्टर आर्यांसोबत आपली एक अपॉइंटमेंट आहे, ती विसरू नका. तर आता काव्या पार्थना म्हणते की आता मात्र तुम्ही मला खात्रीत पकडताय हा देशमुख? तर पार्थ म्हणतो, हो का? तर काव्या म्हणते, हो. अहो माझी परवा प्रिलिम्स आहे. अहो हा सगळा प्लॅन तुम्ही मला विचारून करायचा होता ना, मला तर तुम्ही काही सांगितलंच नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, किती वाजता आहे प्रिलिम्स? तर काव्या म्हणते, दुपारी. तर पार्थ म्हणतो, काही हरकत नाही, मी संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतो. तर काव्या म्हणते, अहो. तर पार्थ म्हणतो, हे बघा डॉक्टर आर्यानी तुमचं अजून चेकअप केलं नाही आहे. खरं तर ते चेकअप बाकी आहे, त्यामुळे ते चेकअप होणं खूप गरजेचं आहे. हे बघा, या सगळ्याला टाळाटाळ करून चालणार नाही आहे काव्या. तुमची प्रिलिम्स झाल्यानंतर मी तुम्हाला प्रिलिम्सच्या बाहेर न्यायला येतोच. तर आता काव्या चिडते आणि म्हणू लागते, बस आता, शाळकरी मुलांसारखं करू नका. शाळा सुटल्यानंतर बाहेर न्यायला यायचा वगैरे विषय बस आता, असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. आता काव्या पुन्हा एकदा गोळी विसरलेली असते. पार्थ म्हणतो, ही मुलगी पुन्हा एकदा गोळी विसरली, काय करायचं हिचं? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आर्या देशमुखांच्या घरी आलेली असते. तर काव्या म्हणते, कुठे आहे तुझा बॉयफ्रेंड? तर त्यावेळी आर्या आवाज देत म्हणते, चैतन्य. तर त्यावेळी चैतन्य येतो. तर आता चैतन्य आपली ओळख करून देत म्हणतो, हाय मी चैतन्य देशपांडे. तर यावर रम्या म्हणते, इथे खरं काय खोटं काय ओळखण्याचे झालेत वांदेत आणि इथे देशमुखांच्या घरी आलेत चैतन्य देशपांडे. आता मात्र चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर गुरुजी खरी आलेले असतात आणि पार्थला म्हणतात, येणारा काळ खूप कठीण आहे, हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. आता मात्र हे ऐकून पार्थला धक्काच बसतो आणि गुरुजी तिथून निघून जातात. आता नक्की गुरुजी कशा संदर्भात बोललेत हे मात्र पार्थलाही कळालेलं नसतं. परंतु येणाऱ्या या कठीण काळात पार्थ या सगळ्याला कशा प्रकारे सामोरं जाईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.